नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे गणित पहा. तर मी हे गणित तुम्हाला बेसिक पद्धतीने सोडवून दाखवणार आहे, जेणेकरून स्कॉलरशिप, मंथन, NMSची एक्झाम जे देत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी ह्याचा उपयोग होईल. तर पहा, वायच्या 25% म्हटले, तर वायच्या 25%चे 25% बरोबर 25 हे कसे लिहून घ्यायचे पहा. वायच्या म्हटलेत म्हणून वाय गुणुले, च्या म्हटलं तर गुणुले 25%, टक्केचा अर्थ असतो छेद 100. परत चे म्हटलेत म्हणून परत गुणाकाराचं चिन्ह येणार, 25% म्हणजे छेद 100 बरोबर किती म्हटलेत 25. तर या ठिकाणी ह्याची मांडणी अशी होणार आहे. आता आपण वायची किंमत काढू शकतो. तर पहा, वाय बरोबर ह्या राहिलेल्या संख्या कुठं हे करायच्या, गणिताच्या उजव्या बाजूला आपण वळवायच्या. गणिताच्या उजव्या बाजूला वळवताना छेदाचे अंशात रूपांतर होते आणि अंशाचे छेदात रूपांतर होते. मग इथं छेद किती आहे 100, तो होणार अंश म्हणजे आणि इथं आहे अंश 25, तो होणार आहे छेद. त्याचप्रमाणे ह्याची पण अदलाबदल होणार आहे 100/25. आता पहा, 25/25, 25/25 आणि हे 25/25, 25/100 म्हणजे आता काय राहिलं अंशात बघा, 100 गुणिले 4, 100 गुणिले 4 बरोबर किती 400, 100 गुणिले 4 बरोबर 400. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. थँक्यू.